नमस्कार. आज आपण पावभाजी कशी बनवायची बघणार आहोत. 1 वाटी फ्लावरचे तुकडे घेतलेले आहेत. अर्धी वाटी चिरलेला गाजर घेतलेला आहे. अर्धी वाटी बीटाचे तुकडे घेतलेले आहे. अर्धी वाटी हिरवा मटर घेतलेला आहे. 3 वाट्या कच्च्या बटाट्याच्या फोडी घेतलेल्या आहेत. कच्चे बटाटे साल काढून घ्यायचे आहे. बारीक फोडी करून घ्यायचे आहेत. कुकरला शिजवणार तर सगळ्या भाज्या कुकरमध्ये काढून घेतल्या आहेत. भाज्या बुडेल इतपतच आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. खूप जास्त पाणी घालायचं नाही, त्याने भाजी लवकर शिजत नाही आणि कुकरला केल्यामुळे 3 ते 4 शिट्ट्यामध्ये अगदी मऊसूत भाजी बनवून तयार होते. कुकर आता कोमट झाला आहे. आपण आता याचं झाकण उघडून बघू शकतो. भाज्या शिजून तयार झालेल्या आहेत. तरी पळीने भाज्या मॅश करून घ्यायचं. भाज्या ऑलमोस्ट शिजून तयार झालेल्या आहे. 2 मिनिटे बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता भाजीला फोडणी देण्यासाठी गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. कढई गरम झाली की पळीभर आपण त्यात तेल आणि बटर टाकून घेऊया. तेल गरम झालं आहे तर आपण इथे 2 मध्यम आकार साईजचे बारीक चिरून घेतलेले कांदे टाकायचे आहेत. कांदा आपल्याला गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता कांदा थोडा गुलाबी झाला की लसूण पेस्ट घालायचा आहे. 2 मिनिट परतून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिट परतून घेतला आहे. आता आपण यामध्ये मोठ्या आकाराचे टोमॅटो किसून घेतलेले आहेत. चवीपुरतं मीठ घालायचे आहे. टोमॅटो तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे. पाव चमचा हळद घेतलेली आहे. 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे. 1 मोठा चमचा पावभाजी मसाला घालायचा आहे. थोडं परतून घ्यायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं पाणी घालायचं आहे. या सगळ्या शिजलेल्या भाज्या मिक्स करून या सगळ्या भाज्या 5 मिनिट परतून घ्यायचं आहे. थोडं गरम पाणी घालून याला थोडंसं पातळ केलेलं आहे. मिनिट उकळी आणणार आहोत. आवडीनुसार वरतून बटर घालू शकता. इथे आपली पावभाजी तयार आहे. मी पॅन गरम करून बटर टाकून लाल मिरची पावडर आणि पावभाजी मसाला टाकून पाव भाजून घेत आहे आणि पावभाजी तयार आहे.